नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जे आपल्यासाठी नाही तर आपल्या भविष्य पिढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रेक्षको, जर मी तुम्हाला बोललो आहारच आपलं परम औषध आहे तर हे खरं आहे. कुठल्याही शास्त्रात आहाराला एक विशेष महत्त्व दिलं आहे आणि चरक संहितेत चरक सूत्रस्थानात एक विशेष अशी ओळ आली आहे. परीक्षेचं हितम देहो आहार संभवा. Every cell of the body is made up of आहार. बेसिकली यू आर व्हॉट यू ईट. जशी आहाराची प्रकृती खरं तर तशीच देहाची स्थिती. म्हणजेच आहार फक्त आपली भूक भागवत नाही, त्यासोबत ऊर्जा, रोगप्रतिकारशक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंदही प्रदान करते. पण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आहार योजना खरं तर बदलत चालली आहे, दूषित होत चालली आहे आणि यामुळेच आपण अनेक आजारांना आमंत्रित करत आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या आजारपैकी मधुमेह म्हणजेच डायबिटीज, ब्लड प्रेशरसारखे आजार, थायरॉईड किंवा स्थौल्य ओबेसिटीसारखे आजार समावित आहेत. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला खरं तर महत्त्वाचा आहे, त्यांचा उपचार महत्त्वाचा आहे, पण त्यासोबत जर आहाराची जोड असेल तर या आजारांना आपण सहजपणे मात देऊ शकतो, यांना टाळू शकतो. तर प्रेक्षको, याच पार्श्वभूमीवर आजचा आपला चर्चेचा विषय आहे. आजचा आपला चर्चेचा विषय या प्रकारे आहे. पोषण माह, जे की 12 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जातो. पोषण माह. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत श्रीमती बीना छेडाजी मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. मॅडमचा थोडक्यात परिचय याप्रमाणे आहे. अमृत सेंटर या संस्थेचे मॅडम संस्थापिका आहेत. 1995 पासून त्यांनी समग्र आरोग्य, पोषण आणि जीवनशैली या क्षेत्रात अविरत कार्य केले आहे. त्या नोंदणीकृत आहार तज्ज्ञ असून डायबिटीज, स्पोर्ट्स आणि कॅन्सर न्यूट्रिशनमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त आहे. त्यांना सन्माननीय प्रवास खूप मोठा आहे. त्यासोबत त्या महाराष्ट्र राज्यपालांच्या सन्माननीय आहार तज्ज्ञ राहिले आहेत. तसेच सर HN हॉस्पिटलमध्ये 15 वर्षे आणि कुंभाळा हिल हॉस्पिटलमध्ये 5 वर्षे मुख्य आहार तज्ज्ञ म्हणून कार्य केले आहे. तर असे बहुगुणी आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत. तर चला आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जेव्हा आपण मायक्रोन्यूट्रिएंट्सचा विचार करतो तर त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा असतो विटॅमिन डी. भारताला, ज्याला आपण ट्रॉपिकल कंट्री म्हणतो, त्याला सूर्यप्रकाश पुरेसा आहे. तरीसुद्धा भारतात विटॅमिन डीचे कमतरता असणारे बरेचसे पेशंट्स आपल्याला आढळतात. यामागचं नेमकं कारण काय? कारण त्यांच्यामुळेच त्याला पेशंट्समध्ये आपल्याला हाडे ठिसूळ होताना किंवा इतरही हाडसंबंधित आजार होताना आपल्याला दिसतो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? व्हेरी गुड क्वेश्चन. आपण एक ऊर्जा सूर्यप्रकाशच्या प्रदेशमध्ये राहतात तरीसुद्धा विटॅमिन डीची डेफिशियन्सी कशामुळे येते ते एक विचार करण्याचा एक मुख्य कारण आहे. आणि आपल्याला त्याचं कारण अगर आपली जे जीवनशैली आहे, आता आपण बघतात ते आपण ऊनमध्ये जातच नाही. सकाळी निघतात, रात्री येतात, AC एन्व्हायरमेंटमध्ये असतात. एक प्रोफेशनल करिअर बनवायसाठी आपण कम्प्लिटली सराउंडेड इन अ डार्क एन्व्हायरमेंट असतात. म्हणजे आपल्याला ऊन मिळत नाही. शिफ्ट ड्युटी असते तरीसुद्धा आपण काय करतात, बिकॉज वी हॅव टू लुक गुड, तर आपण एक मेकअप करतात, सनस्क्रीन लावतात वगैरे. तर त्याच्यामुळे पण विटॅमिन डीचं ॲब्झॉर्प्शन होत नाही. आणि दुसरं की आपल्याला चांगलं दिसायचं आहे म्हणून एक वजन आपण समतोल ठेवायचं आहे म्हणून आपण काय करतात, वजन कमी करण्यासाठी आपण डाएटिंग करतात. आणि खोट्या प्रकाराचे अगर डाएटिंग केलं आणि फॅट फ्री डाएट्स अगर आपण घेतला तर काय होणार,
विटॅमिन डी इज अ फॅट सल्युबल विटॅमिन. तर तिच्या विटॅमिन डीच्या ॲब्झॉर्प्शनसाठी काहीतरी स्निग्ध पदार्थ पाहिजे असते. टोटली फॅट फ्री डाएट घेणार तर विटॅमिन डीचं ॲब्झॉर्प्शन होणारच नाही. सो असं बहुतेक कारण आहे की आपल्या विटॅमिन डी आपण एक ट्रॉपिकल कंट्रीमध्ये सोबत पण तरी सुद्धा आपण आपल्याला विटॅमिन डीची डेफिशियन्सी मिळतेच. बरोबर. म्हणजे तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला सांगितलं की आपल्याला विटॅमिन डी मिळण्यासाठी जे योजना आहेत, म्हणजे खरं तर सूर्यप्रकाश आहे ते आपल्यापर्यंत खरं पोचत नाही, कारण आपली जीवनशैली त्यानुसार नाही आहे. आणि जर तुमचं विटॅमिन डी नक्की कमी असेल तर टेस्टऐवजी तुम्ही जवळच्या तज्ज्ञांना भेटा आणि त्यांच्याकडून तपासणी करून घ्या, कारण विटॅमिन डीमुळे बरेचसे आजार उद्भवू शकतात, ज्यापैकी एक महत्त्वाचा आजार म्हणजे हाडे ठिसूळ होणे. मॅडम, माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गर्भवती महिला जे असतात तर त्यांच्यामध्ये न्यूट्रिएंट्स किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स खरं तर खूप महत्त्वाचे आहे, कारण त्यांना गर्भाचं पण पोषण करायचं असतो. तर त्यामध्ये कुठले असे पदार्थ खरं तर गरजेचे आहे, कारण जेव्हा आपण बघतो की आयर्न, फॉलिक ॲसिड हे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते गर्भपोषणासाठी महत्त्वाचे आहे, आणि हे जर पदार्थ नसले कुठल्या प्रेग्नंट वुमनमध्ये किंवा गर्भवती स्त्रीमध्ये तर काय परिणाम होऊ शकतो? ओके. गर्भ म्हणजे एक प्लॉट आहे ज्याच्यावर बाळकचा डेव्हलपमेंट होणार. एक तुम्ही जे खत टाकणार तसंच ते प्लांट पण मोठं होणार. आपला जे शरीर आहे ते बनलेलं आहे, बोन्स आहे, मसल्स आहे, फॅट्स आहे, मायक्रोन्यूट्रिएंट सगळेच पाहिजे आणि बॅलन्समध्ये पाहिजे. जर तुम्ही एखादा प्रकारमध्ये तुम्ही अगर काहीतरी चूक केली तर ते खत बरोबर प्रपोर्शनमध्ये नाही असेल तर ते ग्रोथ नाही होणार. ग्रोथ नाही होणार म्हणजे आपल्याला एक तंदुरुस्त बाळ पाहिजे. असं नाही की जे 9 मंथ्सची प्रेग्नन्सी आहे ते आपण काहीतरी करून आपण ते दिवस काढूया, असं नाही. राईट फ्रॉम द कन्सेप्शन, इनफॅक्ट राईट नाव इट इज नॉट ओनली के बाळ झाल्यानंतरची काळजी. राईट फ्रॉम द कन्सेप्शन म्हणूनच आपण बोलतात 1000 days, याने द डे द चाइल्ड इज कन्सिव्ड टू 2 years. ते इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळेच पाहिजे. एनर्जी पाहिजे, प्रोटीन्स पाहिजे, आयर्न पाहिजे, फॉलिक ॲसिड पाहिजे, आयर्नच्या ॲब्झॉर्प्शनसाठी आपल्याला बरोबर विटॅमिन सी पाहिजे. आजची जीवनशैली अशी असते की ज्याच्यात आपण स्ट्रेस जास्त असते, ॲसिडिटी होते, आपण अँटासिड्स पॉप इन करतात, तर ते अँटासिड्स आयर्नच्या ॲब्झॉर्प्शन नाही, म्हणजे ते ॲब्झॉर्ब करायला देणारच नाही. तर आयर्न इज समथिंग विच इज गोइंग टू मेक द हिमोग्लोबिन. बरोबर. हिमोग्लोबिन बनणार तर एव्हरीवेअर दी ऑक्सिजन विल गो, एव्हरीवेअर द न्यूट्रिशन विल गो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण एक समतोल आहार घ्या. आणि जस्ट बिकॉज की प्रेग्नन्सी आहे, 2 जीवांसाठी खायचं आहे असं पण ते एक मिसकन्सेप्शन की मिथ असते ना, त्याच्यामध्ये नको राहा. प्रॉपर राईट फ्रॉम, इनफॅक्ट तुम्ही जेव्हा कन्सीव्ह म्हणजे इफ यू आर प्लॅनिंग ऑन द फॅमिली वे, तेव्हाच तुम्ही एक आहार तज्ञाचा जर तुम्ही अगर हे घेणार, सल्ला घेतली तर दे विल गाईड यू इन द राईट वे. तुम्ही जे खत टाकणार, आय विल रिपीट अगेन, तुम्ही जे खत टाकणार तसंच ते प्लांट होणार. व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वे. बरोबर आहे. बेसिकली यू आर व्हॉट यू ईट. यू आर व्हॉट यू ईट अँड युअर चाइल्ड, दिट इज द फ्युचर. कारण आपण तर 25 years 30 yearsची एजमध्ये प्रेग्नन्सी झाली आणि आपण जीवतात, त्याच्यानंतरची जी पिढी आहे ती पिढी जे आहे ते सुपोषित होणार. त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशन घ्यायचे आहे. बरोबर. म्हणजे अँड राईट टाइम, राईट कॉम्बिनेशन, दॅट इज इम्पॉर्टंट. खरं तर गर्भवती स्त्रीसाठी बरेचसे मायक्रोन्यूट्रिएंट्सची गरज असते, जसं की आपल्याला मॅडमनी सांगितलं. त्यापैकीच आयर्न आहे, फॉलिक ॲसिड आहे. जर फॉलिक ॲसिड कमी असेल तर मेनिंगोसिल, मेनिंगोमायलोसिल सारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात, तेही आपल्याला परिचित आहेतच. मॅडमनी हे प्रश्न खूप छान प्रकारे आपल्याला सांगितलं की जसं आपण खत टाकतो तसंच आपल्याला जे प्लांट आहे तर तसंच ते ग्रो होणार आहे.
मॅडम माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आपण इंटरनेटचे खूप अधीन झालो आहोत. बरेचसे आपल्याला इंटरनेटवर किंवा यूट्यूबवर किंवा इतरही ठिकाणी आपल्याला बरेचसे रील्सनुसार किंवा असं चुकीच्या ठिकाणी गाईड केलं जातं की हे आहार तुमच्यासाठी चांगला आहे. तर त्यात एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असा येतो की ब्राऊन ब्रेड. आता बऱ्याच लोकांना ब्राऊन ब्रेड ही जी कन्सेप्ट आहे हे त्यांना वाटतं की हे आरोग्यदायी आहे. पण तुम्ही आहार तज्ज्ञ म्हणून काय सांगाल की हे ब्राऊन ब्रेड खरं तर आरोग्यदायी आहे की नाही? ब्राऊन ब्रेड म्हणजे काइंड ऑफ अ स्कॅम. लोकांना कळतच नाही की जे ब्रेड असते ना ते मैदामधून बनत, सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे ते लोक कॉन्शियस होऊन ते लोक ते घेणार नाही. बट हा जे ब्राऊन ब्रेड आहे ना ते व्हाईट ब्रेड म्हणजे मैदामध्ये ते लोक साखर टाकतात, कॅरमलायझेशन होतं तिचं आणि ते ब्राऊन कलर येते. बरं. तर आय वुड सजेस्ट अगर काय पर्याय नाही आहे तुमच्याकडे आणि ब्रेड खायचाच असेल तर व्हाईट ब्रेड खा. बाय हॅव्हिंग द ब्राऊन ब्रेड तुम्ही आणखीन साखर आणखीन कॅलरीज हे करतात, म्हणजे जास्त तुम्ही नेगेटिव्ह साईडमध्ये जातात. म्हणजे त्याचा फक्त कलर ब्राऊन आहे, बाकी फक्त काय? कलर ब्राऊन आहे त्याच्यामध्ये तुम्ही. आणि आजकाल तर वेगवेगळे ब्रेड मिळतात. व्हाईट ब्रेड आहे, ब्राऊन ब्रेड आहे, मल्टीग्रेन ब्रेड आहे. तर आता मल्टीग्रेन ब्रेड ते फायबर रहित आहे की फायबर विरहित आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही होल ग्रेन ब्रेड जर खातात दॅट इज गुड. पण जर तुम्ही मल्टीग्रेन ब्रेड खाल्ला आणि ते पॉलिश्ड ग्रेन्स असला देन द फायबर गोज अवे. बरोबर. म्हणजे त्याचा वाईटच परिणाम होणार आहे. त्याला किती ब्राऊन किंवा इतरही कलर त्याला दिले तर त्याचा होल ग्रेन ब्रेड खा जर खायचं असेल तर. होल ग्रेन ब्रेड. सो यू आर चूजिंग म्हणजे विलन्स आहे, 4 विलन्स आहे, तर 4 विलन मध्ये कोणता विलन चांगला आहे ते तुम्ही बघतात. पण शेवटी बघायला गेलं तर चारही विलनच विलन्स. आणि हे आपण खरं तर लांबच ठेवलं पाहिजे. पण समजा गरज पडली किंवा काही आपल्याकडे पर्याय नसला तर तुम्ही होल ग्रेन ब्रेड खाऊ शकता असं आपल्याला मॅडमने सांगितलं. मॅडम त्यासोबतच माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे तर आहाराचं झालं की आपण चुकीच्या आहारविषयी अधीन झालो आहोत. पण त्यासोबत पाणी पिण्याविषयी जर आपण चर्चा केली याबद्दल तर 8 ग्लास पाणी पिलं पाहिजे किंवा 10 ग्लास पाणी असलंच पाहिजे. आपलं शरीरामध्ये 70% पाणी असतो तर आपण पाण्याचं सेवन केलं पाहिजे आणि सगळ्यांनीच पाणी पिलं पाहिजे असं बरंचसं ठिकाणी चालू असतं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की एक आहार तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं की पाण्याचं कसं गणित असावं? एक आहार तज्ज्ञबद्दल तुम्हाला कशा वाटावा आता हे त्याच्यावर मी हे करणार की न्यूट्रिशन जे आहे ना ते एक सायन्स आहे. मी काय बोलते, माझा काय विचार आहे, तुमचा काय विचार आहे, ह्यांचा काय विचार आहे ते नाही. इट इज अ सायन्स. सायन्स काय बोलते, तुम्ही लिंबू पाणी बनवतात सर फॉर एक्झाम्पल, तर लिंबू पाणीमध्ये राईट प्रपोर्शन मध्ये तुम्हाला लिंबू पाहिजे, साखर पाहिजे, मीठ पाहिजे, एव्हरीथिंग हॅज टू बी इन द राईट प्रपोर्शन. बरोबर. राईट. पाणी जास्त झालं तर काय होणार, ते लिंबू साखर वगैरे डायल्यूट झाली. सिमिलरली जे सेलिब्रिटीज बोलतात गॅलन्स अँड गॅलन्स ऑफ वॉटर आम्ही घेतात स्किन चांगली ठेवण्यासाठी किंवा केस चांगले करण्यासाठी, बट दॅट मे लीड टू अननेसेसरी डायल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. बरं. म्हणजे तुमचे सोडियम कमी होऊ शकते. सोडियम कमी होऊ शकते म्हणजे अँड स्पेशली आणि इट इज नॉट फॉर एव्हरीवन. म्हणजे एक यंग जनरेशनसाठी तुम्ही जास्त पाणी पियाला एखादी चालेल, पण सिनियर सिटीजन असले तुम्ही पाणी जास्त दिला, मीठ कमी झाला, दे विल गो इन टू हॅल्युसिनेशन्स. बरोबर. ते काहीतरी बडबड बडबड चालू होऊन जाणार त्यांची. किंवा किडनीचे पेशंट असेल, लिव्हरचे पेशंट असेल, यू हॅव टू रिस्ट्रिक्ट. सो एक ब्लँकेट स्टेटमेंट जे करतात ना, गॅलन्स अँड गॅलन्स ऑफ पाणी प्या की 8 ग्लास. आता ग्लास तुमची हे बॉटल असेल, ग्लास असेल, ग्लासची हाईट एवढी असेल, एवढी असेल, एवढा जाड असेल, ग्लासची साईज काय आहे ते पण. हां. सो रादर देन स्पीकिंग दॅट वे आपल्याला काय करायचं आहे की तुमचं जे बॉडी वेट आहे, तुम्ही कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे, कोणत्या कंट्रीमध्ये आहे, इंडियामध्ये असलं आहे की कॅनडामध्ये असा तुम्ही, तर ते वातावरणचं जे आहे ते सगळे कॅल्क्युलेशन करून एक फॉर्म्युला असते. त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपला
प्रत्येक व्यक्तिगत पाणीची कॅल्क्युलेशन करू शकतात आपण. बरं. नॉट अ ब्लँकेट स्टेटमेंट की तुम्ही एवढा पाणी घ्या आणि तुम्हाला चांगलं होणार. इट इज नॉट फॉर एव्हरीवन. बेसिकली एव्हरी केस हॅज टू बी इंडिव्हिज्युअलाइज्ड. बरोबर आहे. जसं की मॅडमनी सांगितलं की खरं तर व्यक्ती तितके प्रकृती आणि ते प्रकृतीनुसार किंवा तुमचं जे राहणीमान आहे किंवा तुमचं जे ऋतुचर्या आहे त्यानुसार आपण पाणी किंवा इतर पदार्थ चं सेवन केलं पाहिजे. आपण मॅडमसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ जर एक छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत बीना छेडा मॅडमसोबत. मॅडमनी आपल्याला विश्रांतीच्या आधी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं की आपण ब्राऊन ब्रेड खाल्लं पाहिजे की नाही, पाणीचं गणित कसं असलं पाहिजे, त्यासोबत इतरही विषयावर मॅडमने आपल्यासोबत चर्चा केली. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण जेव्हा गट हेल्थ किंवा पोटाच्या आजारांबद्दल किंवा पोटाबद्दल विचार करतो तर आजकाल बराचसा असा ट्रेंड होत चालला आहे की तुम्ही फर्मेंटेड पदार्थ किंवा तुम्ही प्रोबायोटिक्स घेतले पाहिजे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुम्ही कन्झ्युम केलं पाहिजे, ज्यामुळे तुमचं डायजेशन किंवा पचन संस्था जी आहे ती चांगली राहणार. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की खरं तर प्रोबायोटिक्स आपल्यासाठी गरजेचे आहे की नाही? ट्रेंडमध्ये असलं म्हणजे सगळे चांगलं आणि ट्रेंडमध्ये आहे म्हणजे सगळे खराब असं नसते. राईट. प्रोबायोटिक्स खूप महत्त्वाचे आहे आपल्या जीवनमध्ये, कारण आपली जीवनशैली अशी झाली आहे की आपण कॉन्स्टंटली ऑन द मूव्ह आहात. जेवण करण्याचा वेळ नाही आपल्याला, आपण काय खातो आपल्याला माहीत नाही, कुठून खातात, काय रॉ मटेरियल येते आपल्याला माहीत नाही. म्हणजे आपल्या जे स्टमक जे आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, जे मोठाच्या मोठा एक ऑर्गन आहे, त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम जे आपले सोल्जर्स जे आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. येस, द प्रोबायोटिक्स. येस. आपले सोल्जर्स म्हणजे प्रोबायोटिक्स म्हणजे आपले ऑर्गॅनिझम. बिकॉज सो मच ऑफ स्ट्रेस इज दे आणि इरॅटिक स्केड्यूल मुळे आपण जे ॲसिडिटी वगैरे होते तर आपण काय करतात, अँटासिड्स घेतात आणि आजारपणा पण जास्त आहे. थोडासा ताप आला म्हणजे इवन इफ इट इज अ व्हायरल आपण अँटीबायोटिक्स घेतात, म्हणजे ते सगळे ऑर्गॅनिझम नष्ट होते. आता ते अँटीबायोटिक्सला हे नाही माहिती आहे की हे चांगले ऑर्गॅनिझम हे वाईट, इट विल डिस्ट्रॉय ऑल दी ऑर्गॅनिझम. अशा एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही जर प्रोबायोटिक्स घेतलं देन यू आर इन्क्रीजिंग युअर सोल्जर्स. प्रोबायोटिक्स लाईव्ह ऑर्गॅनिझम्स, रोगप्रतिकार शक्ती वाढवतोय आपण. लाईव्ह ऑर्गॅनिझम्स, दोज आर प्रोबायोटिक्स. प्रीबायोटिक्स काय, जे प्रोबायोटिक्सला एक सपोर्ट सिस्टम देते, त्यांचं जेवण म्हणजे त्यांचं जेवण. द प्रोबायोटिक्स जे आहे ते दे आर नॉट डिपेंडेंट, बट द प्रीबायोटिक्स विल क्रिएट अ एन्व्हायरमेंट ज्याच्यावर ते प्रोबायोटिक्स जास्त मल्टिप्लाय करणार. म्हणजे आपली सेना कशी मल्टिप्लाय करण्यासाठी आपल्याला प्रीबायोटिक्स पाहिजे. म्हणजे रॉ अनियन आहे, रॉ बनाना आहे, ते सगळे आपल्याला प्रीबायोटिक्स देतात. आणि प्रोबायोटिक्स म्हणजे लाईव्ह कल्चर, म्हणजे आपली दही, केफीर, किमची, ते सगळे आपले प्रोबायोटिक्स आणि ते खूप महत्वाचे आहे. आपण ते ऑर्गॅनिझम्सला जर तुम्ही तापमानवर आणलं, यू आर डिस्ट्रॉइंग दॅट ऑर्गॅनिझम, इट विल नॉट बी द प्रोबायोटिक्स. म्हणजे एक योगर्टचं जे कल्चर आहे ते आणि एक दहीचं जे कल्चर आहे, आपण जे कल्चर म्हणजे विरजण, तुम्ही जेव्हा दही लावतात तेव्हा ते विरजण तुम्ही दिवसा वापरतात, इट गोज ऑन डायल्युटिंग. बट जेव्हा तुम्ही योगर्ट घेतात, इट हॅज अ फिक्स्ड कल्चर. विरजण जे आहे एक ठराविक मात्रामध्ये असतात आणि एक ठराविक ऑर्गॅनिझम्सच्या असतात. इट विल बी मोर हेल्पफुल, आपल्यासाठी चांगलंच आहे. येस. म्हणजे एव्हरीथिंग ट्रेंडमध्ये आहे म्हणजे ते लोक असं बोलतात असं नाही. दॅट इज गुड. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय. उमा महाजन बोलतायत तासगाववरून. उमाताई, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. नमस्कार. विषय खूप चांगला आहे, सगळ्यांना उपयुक्त आहे. थँक्यू. माझा प्रश्न आहे की सिनियर सिटीजनला शक्य करून तूप किंवा तेल
किती प्रमाणात असावं, तूप जास्त घ्यायचं का तेल, गाईचं का म्हैसीचं, असं बरेच संभ्रम आहे. आपण जरा खुलासा करावा. थँक्यू. ओके. बरोबर, धन्यवाद. खूप चांगला क्वेश्चन आहे तुमच्या, की सिनियर सिटीजनसाठी तुम्हाला तूप घ्यायच्या की तेल घ्यायच्या आणि किती प्रमाणामध्ये आणि कोणता तूप वगैरे. ह्याच्यात आपल्याला फक्त हे बोलायचं की आपण सगळे भारतीय आहात आणि आपण किती कॅलरीज घेतात त्याच्यावर अवलंबून होतात की तुमचे जे डेली कॅलरीज आहे त्याच्यामध्ये किती कार्बोहायड्रेट, किती प्रोटीन आणि किती फॅट एक पर्सेंटेज ठरवलेलं जातात. तर त्या पर्सेंटेज जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही फॅटच्या जे सोर्सेस आहे, दॅट इज तेल आहे, तूप आहे, विजिबल फॅट, बटर आहे वगैरे, वेदर ते तेल आहे की तूप आहे, प्रत्येक ग्रामला ते तेवढाच चरबी देणार आणि तेवढीच कॅलरीज देणार. फक्त त्याच्या फॅटी ऍसिड कंपोजिशन वेगळा होणार. बरोबर. म्हणजे तुम्ही एक बिल्डिंग मध्ये राहतात, एक फ्लोअरवर 4 फ्लॅट्स आहे आणि प्रत्येक फ्लॅटमध्ये कधी एक फ्लॅटमध्ये कोणी 2 माणसं राहतात, 4 माणसं राहतात, 3 माणसं राहतात, पण त्यांचा मेंटेनन्स सेम आहे. ते फ्लॅटच्या एरिया वाईज मेंटेनन्स सेम आहे. म्हणजे द सेम एक्झाम्पल मी देते की तुम्ही 1 ग्राम तेल घेतला किंवा 1 ग्राम तूप घेतला, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 ग्राम चरबी मिळणार आणि 9 कॅलरीज मिळणार. देर इज नो डिफरन्स इन द ग्रॅम्स ऑफ फॅट ऑर द नंबर ऑफ कॅलरीज. ते फॅटी ऍसिड कंपोजिशन म्हणजे एक फ्लॅटमध्ये 2 माणसं, 4 माणसं, ते फॅटी ऍसिड कंपोजिशन आहे ते वेगळं होऊ शकतात. आणि तुम्हाला तूप घ्यायच्या की तेल घ्यायच्या, इट ऑल डिपेंड्स अपॉन तुमच्या लिमिटेशन काय आहे. तर तुमचे जे आहार तज्ञ असतात ते तुम्हाला बोलणार की तुम्हाला दिवसामध्ये एवढा तेलाच्या किंवा तुपाच्या तुम्ही प्रमाण घेऊ शकता, फॅटच्या प्रमाण घेऊ शकतात. हो. त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला आवडतंय, तूप आवडतंय, तुम्ही तूप घ्या, तेलाचे प्रमाण कमी करा, समतोल करा. म्हणजे एकंदरीत ते आपण बघायला गेलं तर ते फॅटच आहे, पण फॅटच आहे. ते डिपेंड करतं की तुमचं बॉडीची कंडिशन कशी आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. येस, तुम्ही व्हेजिटेरियन आहात आणि तुम्ही तूप घेतला, थोडासा तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा सोर्स मिळणार. व्हेजिटेरियन प्युअर प्लांट बेस्ड अगर तुम्ही घेता तर तुम्हाला काहीच कोलेस्ट्रॉल नाही मिळतात. तर तुम्ही लिव्हरवर तुम्ही इनफॅक्ट लोड जास्त वाढवतात की लिव्हरला सांगतात मी काहीच नाही देणार तुम्हाला, तुम्हीच जास्त हे करा. तर लिव्हरला काय वाटेल, अरे मला सगळे करायचे आहे ना, तर इट विल ओव्हर प्रोड्यूस. सो तुम्ही तेल वापरा किंवा तूप वापरा, पण समतोल प्रमाणमध्ये वापरा. गाईच्या, म्हशीच्या विल नॉट मेक अ डिफरन्स. बरोबर. म्हणजे फॅटनुसार आपण बघू शकतो की तेल किंवा तूप वापरू शकतो. पण जर मी ॲज अ आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर मला असं वाटतं की 50 जेव्हा तुमचं वय असेल किंवा 50च्या वरती तुमचं वय असेल आणि तुमची प्रकृती जर वातप्रधान असेल आणि तुमचं डिसिजेसमध्ये वातप्रधानता असेल तर तुम्ही नक्कीच, वात किंवा पित्तप्रधानता असेल तर तुम्ही नक्कीच तूप घेऊ शकतात. आणि तूप दुधासोबत घेऊ शकतात, जे तुमच्या उत्तर धातूजला म्हणजेच रस, रक्त, मांसमेद, अस्थिमज्जा, शुक्र सगळ्या धातूजला चांगलं नरिश करेल, त्यांचं चांगलं पोषण करेल. पण जर तुमची अवस्था असेल तर, पण तुम्हाला जर हृदयाचा विकार आहे किंवा कोलेस्ट्रॉल जर वाढलेला आहे किंवा इतरही तुम्हाला काही आजार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला तुपाने त्रास होऊ शकतो, तर तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या, एक आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तुम्ही त्यानुसार इतरही पदार्थ घ्या, असं सल्ला असेल. तर धन्यवाद उमाजी, तुमचा प्रश्न खूप छान होता आणि मॅडमने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की आपण हिडन हंगर जेव्हा आपण असा विचार करतो तर झिंक, सेलेनियम किंवा आयोडीन हे सूक्ष्म पोषक तत्व आहे. तर यांची जर कमतरता असेल तर आपल्याला काय लक्षण दिसू शकतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? झिंक जे आहे ना ते मायक्रोन्यूट्रिएंट, पण इम्पॉर्टंट मायक्रोन्यूट्रिएंट आपले विजनसाठी, इम्युनिटीसाठी, आपल्या सेलच्या डेव्हलपमेंटसाठी पाहिजे असते. आयोडीन थायरॉइडसाठी आणि which was the other one? Selenium again for the thyroid, right? आता करंट सिच्युएशन मध्ये काय होते ना, पिंक सॉल्ट घ्या, हे सॉल्ट घ्या, ते सॉल्ट घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्ष ठेवायचं आहे की इफ इट इज आयोडाइज्ड, गो इन फॉर इट. बरं. बट इफ द पिंक सॉल्ट ऑर द रॉक सॉल्ट अँड दॅट, इफ ते आयोडाइज नसेल तर तुम्हाला आणखीन त्रास होणार.
So for your cell nutrition, for your immunity, for your vision, झिंक इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. नक्कीच. म्हणजेच हे जे सूक्ष्म पोषक तत्वे आहे ते कुठे ना कुठे आपल्या शरीराला चांगलं पोषण देतात, पण ते पण तुमच्या आहारामध्ये असलं पाहिजे. हो, कारण ते आता काय होते ना, ते फॅट डाएट्स, एवढे फॅट डाएट्स, तुम्ही हे करा ते करा, म्हणजे कॉमन मॅन जे आहे ना ते एकदम कन्फ्यूज होते. त्याच्यासाठी आपल्यामध्ये आपल्या भारतमध्ये ट्रायबल कम्युनिटीमध्ये आयोडीनची खूप डेफिशियन्सी असते, त्यामुळे ते गॉयटरचे गॉयटर वगैरे होते. तर त्याच्यासाठी ना एक खूप चांगला ते लोकांनी एक प्रोग्राम काढला होता. बिंदीचा जे ग्लू असते ना टी, त्याच्यामध्ये आयोडीन हे केला होता. सो दॅट आयोडीन इन्फ्युज्ड बिंदी जेव्हा हे इकडे लावत होत्या ना, that is the time when iodine was getting absorbed in the system, and that is how one of the programs of India to combat nutritional deficiencies, it was a very good success. बरं मॅडम, आपण परत प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्सवर येऊया, कारण तो विषय अजून मला असं वाटतं अपूर्ण आहे आणि बऱ्याचदा पेशंट्सला किंवा इतरही लोकांना याबद्दल माहिती नसतं की खरं तर आपण प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स कसं त्याला कसं बघावं आणि त्याला कसं अप्रोच करावं. तर तुम्ही प्रोबायोटिक्सबद्दल सांगत होता की हे दहीमध्ये असतं, तर त्याबद्दल आम्हाला आणखीन सांगा की दह्याचं आपण काय प्रमाण घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे आणि कुठल्या अवस्थामध्ये आपण प्रोबायोटिक्स आणि कुठल्या अवस्थांमध्ये आपण प्रीबायोटिक्स घेतलं पाहिजे, काय सांगाल? ओके, प्रोबायोटिक्स जे आहे ते आपले सोल्जर्स आहे, प्रीबायोटिक्स जे आहे ते सोल्जर्ससाठी न्यूट्रिशन आहे, राईट. दॅट इज द बेसिक डिफरन्स वी हॅव टू अंडरस्टँड. आता प्रोबायोटिक्समध्ये जेव्हा आपण दही घेतात, दूध घेतात आणि दही घेतात, दह्यामध्ये जे कॅल्शियमची एब्झॉर्प्शन जे कॅल्शियमचे जे फॉर्म असते, इट इज बेटर एब्झॉर्ब्ड एज कम्पेअर्ड टू मिल्क. बरं, राईट. आता तुम्ही दही जे आहे, तुम्हाला वाटेल की मी आजार आहे, वयस्क झाली किंवा संध्याकाळ 7 वाजता नंतर मी नाही घेऊ शकतात, असं नसते. तुम्ही रूम टेम्परेचरला दही घेतली म्हणजे जेवणाच्या आधी तुम्ही 1 तास फ्रीजमधून काढून ठेवा आणि ते आंबट नसला पाहिजे. बरोबर. कोणतेही व्यक्ती, माझी आई 72 इयर्सची आहे, दररोज संध्याकाळी आमच्या जेवणमध्ये दही असतेच. आय वुड से की कंपल्सरी तुम्ही जर तुमच्या लिमिटेशनमध्ये असतात तर तुम्ही 1 वेळाच्या जेवणमध्ये दही ठेवा. गट सिस्टमला शांत पण करते, ऑर्गॅनिझम्स हे करते, कॅल्शियमचे एब्झॉर्प्शन वाढते, आणि जे आपला मेन जे प्रॉब्लेम आहे की आपण प्रोटीन्स नाही घेतात, इट विल हेल्प यू ओव्हर देअर. एक थंब रूल असला पाहिजे ना की तुमच्या प्रत्येक जेवण जे आहे, तुम्ही ब्रेकफास्ट करतात, लंच करतात किंवा डिनर करतात, त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रोटीन सोर्स पाहिजे. आणि तुम्ही सकाळी निघतात आणि संध्याकाळी येतात, टिफिनमध्ये बहुतेक काय असते, पोळी भाजी. बरोबर. तुम्ही डाळ जे असते तुम्हाला गरम करायची सवय आहे की नाही माहित नाही, यू डोंट नो वेदर यू हॅव द फॅसिलिटी ऑर नो, पण दही तुम्हाला बाहेरून पण मिळणार. हॅव दही, इट विल कम्प्लीट द मील, आणि ते प्रोटीन मुळे काय होणार की तुमच्या पोट भरलेला राहणार, जे सारखी सारखी तुम्हाला भूक लागते ना ते नाही लागणार. म्हणजे तुम्ही 3 तास आरामाने तुम्ही खेचून टाकणार. रोगप्रतिकार शक्तीसाठी पण ते चांगलं प्रोटीन आहे म्हणजे तुम्ही हे करणारच नाही. एक प्रश्न असा येतोय की रात्री दही खाल्लं पाहिजे की नाही, बरेचदा असं प्रश्न तुम्ही सांगितलं त्याचं उत्तर, पण आणि दह्यासोबत आपण काय मिक्स केलं पाहिजे, साखर मिक्स केली पाहिजे, मीठ मिक्स केलं पाहिजे की इतर काय पदार्थ सोबत दही खाल्लं पाहिजे, तर त्याबद्दल. प्लेन दही खाल्लं, प्लेन दही. साखर घालतात म्हणजे तुम्ही काय करणार, जे आयुर्वेदमध्ये तुम्ही सांगतात ना दुधाच्या सेवन नको करा, कफ होणार, अवस्थानुसार आहे ते, अवस्थानुसार. तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाकणार, तुम्हाला नक्कीच खोकला होणार, सर्दी होणार, ऍसिडिटी होणार. साखर टाकून तुम्ही कशाला कॅलरीज वाढतात, कारण तुम्ही दही कधी खातात, जेवणाबरोबर खातात. साखर इज व्हॉट, कार्बोहायड्रेट, ग्लुकोज.
तुमच्या जेवणमध्ये, भारतीय जेवणमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स आहे. हम्म, तुम्ही चपाती खातात, कार्बोहायड्रेट्स. तुम्ही भाकरी खातात, कार्बोहायड्रेट. भात खातात, कार्बोहायड्रेट्स. तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणी काही खातात, सगळे कार्बोहायड्रेट्स. आणि आपण जे डाळ कडधान्य खातात ना, ते सुद्धा गुड बॅगेज ऑफ कार्बोहायड्रेट्स. म्हणजे आपल्या जेवणामध्ये खूप जास्त कार्बोहायड्रेट्स आहे. तर एवढा कार्बोहायड्रेट्स, तो एवढा तर प्रोटीन पाहिजे ना. बरोबर आहे. सो हॅव इट ॲज अ बॅलन्स थिंग. प्रत्येक जेवणमध्ये तुम्ही काहीतरी प्रोटीन घ्या. ते डाळाच्या फॉर्ममध्ये असो किंवा दह्याच्या फॉर्ममध्ये, पण काहीतरी आपण घेतलंच पाहिजे. आणि तुम्ही डाळ आणि थोडीशी दही किंवा दहीची तुम्ही ताक बनवली, दॅट कॉम्बिनेशन विल बी मच बेटर. मच बेटर. कारण एक जे डाळ आहे ते वनस्पतीजन्य प्रोटीन आहे, जे दही किंवा ताक आहे जे प्राणीजन्य प्रोटीन आहे, ते कॉम्बिनेशन मध्ये झाला ना, द क्वालिटी ऑफ प्रोटीन विल इम्प्रूव्ह. नक्कीच. सो कधी कधी काय असतात की आपली जे रिक्वायरमेंट असते तेवढे प्रोटीन आपण पुरू नाही शकतात. तर इफ द क्वांटिटी इज नॉट ॲडिक्वेट, ॲटलीस्ट मेक शुअर द क्वालिटी इज गुड. बरोबर आहे. म्हणजे जर मात्रा बरोबर नसली की नाही ते ठीक आहे, बट क्वालिटी म्हणजेच त्याचं जी क्वालिटी आहे ती चांगली असली पाहिजे असं आपल्याला. ॲब्झॉर्प्शन क्वालिटी चांगली असली पाहिजे असं मॅडमने आपल्याला सांगितलं. आपण ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत बीना मॅडमसोबत. आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे पोषण माह. आणि त्यामध्ये आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये आपल्याला मॅडमनी सांगितलं की दही कधी खाल्लं पाहिजे. दही खरं तर प्रोटीनचा एक सोर्स आहे. त्यासोबत तुम्ही दह्यासोबत काय घेऊ शकतात तेही आपल्याला मॅडमने सांगितलं. आणि त्या प्रीबायोटिक्स काय असतात, प्रोबायोटिक्स काय असतात, त्यासोबत इतरही गर्भवती स्त्रीमध्ये कुठले पोषण तत्व महत्त्वाचे आहे, आणि सेलेनियम, झिंक किंवा इतरही छोटे छोटे जे पोषक तत्व आहे ते महत्त्वाचे आहे की नाही, आणि ते नसले तर कुठले आजार होऊ शकतात, याबद्दल आपली आत्तापर्यंतची चर्चा झाली आहे. तर मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की जेव्हा आपण बालकांचा पोषणाचा विचार करतो तर बऱ्याचदा त्यांचं पोषण खुंटलेलं असतं. आणि ते इतरही आता तर चिप्स म्हणा, चॉकलेट्स म्हणा किंवा इतरही पदार्थांना त्यांना आवडतात ते पदार्थ. त्यांच्या त्या पदार्थांमध्ये बरीचशी अशी रुची असते. आणि काही हट्टापायी पॅरेंट्स पण किंवा जे पालक असतात तेही ते पदार्थ त्यांना पुरवतात. आणि कदाचित त्यांना काही आजारही त्या पदार्थांमुळे होऊ शकतात. तर बालकांच्या पोषणबद्दल तुमचं काय मत आहे की बालकांचं पोषण आयडियली कसं असलं पाहिजे, काय सांगाल? बालक द बॅकबोन ऑफ द नेशन. आपण एक सुपौष्टिक भारतच्याकडे आपण आपली सेना, दे आर द फ्युचर सेना ऑफ द नेशन, राईट. तर जर त्यांचंच पोषण जर नाही असेल बरोबर, वी कॅनॉट हॅव अ स्ट्रॉंग नेशन. राईट. आता वेदर इट इज अ चाइल्ड न्यूट्रिशन और अ जेरियाट्रिक न्यूट्रिशन, सगळ्यांना बेस काय आहे, तुमचा रॉ मटेरियल काय आहे, बोन, त्याच्यावर मसल, त्याच्यावर फॅट, आणि एक ठराविक प्रपोर्शनमध्ये. तुमचा जे बेस असला ते जर स्ट्रॉंग असेल, फॅटचं प्रपोर्शन मिनिमम असेल, यू विल बिल्ड अ स्ट्रॉंग चाइल्ड. म्हणजे तुमच्या आहारामध्ये, तुमचे बाळांच्या आहारमध्ये तुम्ही प्रोटीन्सला जास्त प्राधान्य द्या. जसं सांगितलं, आपण जे खातात, चपाती खातात, भात खातात, मिलेट्स खातात, बटाटे खातात, दाल कडधान्य खातात, सगळ्यांमध्येच कार्बोहायड्रेट आहे. प्रोटीन कंपल्सरी इन ईच मील. ते करा. दह्यामध्ये साखर नको घाला. चॉकलेट्स वगैरे, कोलाज, ते सगळे नको. कारण ते काय करतात, ते वाढवी असते ना, शुगर आपण टाकतात, किंवा सॉफ्ट ड्रिंक्स घेतात, चॉकलेट जेवणानंतर आपण चॉकलेट देतात, कोणाकडे आपण जातात, लहान मुलं आहे त्यांच्याकडे जातात तर आपण चॉकलेट्स घेऊन जातात. पण ते शुगर जे आहे ना, इट इज लाईक अ वाढवी. वाढवी काय करते, ते वूडला खाऊन टाकते. म्हणजे ते बाळांच्या जे ग्रोथ आहे तिला ते तिकडे
स्टॉप करणार बरं. आणि इट विल कॉज फॉर मोर शुगर क्रेविंग्स, कारण इट इज गोइंग टू सबस्टिट्यूट द ॲक्च्युअल न्यूट्रिशन. जर तुम्ही प्रोटीन दिला ना बाळांना, त्यांची एक प्रोटीन्सची एक प्रकृती असते. ते आपल्या ब्रेनमध्ये एक वेंट्रोमेडियल हायपोथॅलॅमस म्हणून एक सेंटर असते, तिला सटायटी सेंटर बोलतात. तिला स्टिम्युलेट करते. ते स्टिम्युलेट करते म्हणजे इट विल टेल यू की हां एवढं पोषण खाल्लं आहे ना, नाव इट इज सफिशियंट. बट जर तुम्ही साखर, कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, आता कोणत्याही हॉटेलमध्ये गेले, पावभाजी मागवली, हे मागवला, कंपल्सरी सॉफ्ट ड्रिंक्स. कशाला? तुम्ही ते खुरीत टाकतात. बरोबर. तसं नको करा. द राईट न्यूट्रिशन विल स्टार्ट राईट फ्रॉम द कन्सेप्शन, फ्रॉम द ग्रँड पेरेंट्स टू द मेन पेरेंट्स ऑल्सो. कारण कधी कधी काय असते ना, पेरेंट्सलाच आवडते असते म्हणजे ते लोक चॉकलेट आणतात आणि एक होती खाऊन टाकली. डोंट डू दॅट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही बाळांच्या जर आहार तुम्हाला हे करायचे असेल ना, तर सगळ्यांनाच हे करायला लागेल की यू कॅनॉट इम्पोज समथिंग ऑन समवन अँड यू आर नॉट प्रोव्हाइडिंग ॲज अ रोल मॉडेल. नाही होऊ शकते. पेरेंट्स, ग्रँड पेरेंट्स, दे आर द रोल मॉडेल्स. आणि बाळं तर काय करणार, तुम्ही खाता तर मला कशाला नको. दे आर गोइंग टू इमिटेट द पेरेंट्स ना. तुम्हीच जर व्यवस्थित खाणार तर बाळांचे जे आहे ते सगळे. आणि आय वुड से की आयुष्यात एकदा जेव्हा बाळ लहान असतात ना, कंपल्सरी प्रत्येक बाळांसाठी इंडिव्हिज्युअली एक कन्सल्टेशन घ्या तुम्ही आहार तज्ज्ञाबरोबर. ते आहार तज्ज्ञ तुम्हाला सांगणार की तुमची जी जीवनशैली आहे, तुम्ही कुठे राहतात, स्कूलच्या शाळाचे वेळ काय आहे, काय तुम्ही टिफिनमध्ये घेऊ शकतात, ते सगळे तुम्हाला एक्सप्लेन करणार. नुसतं डाएट चार्ट नको, प्रिन्सिपल्स समजा तुम्ही. ते बाळ कोणत्या वयाच्या आहे, तिच्यासाठी काय पोषण पाहिजे. आणि आता सध्या काय होते, अभ्यास वाढलाय, कॉम्पिटिशन वाढली आहे, म्हणजे ते बाळ काय खातो, खाता खाता अभ्यास करतो, खातो, ट्युशनला जातो, इकडे जातो. आणि ट्युशनमध्ये कसं जातं, स्कूटरवर किंवा रिक्षावर. म्हणजे चालणं नको. दॅट इज लिडिंग टू इन्क्रीज ओबेसिटी. बरोबर आहे. आत्ताचे लेटेस्ट जे पेपर्स जे आले आहे ना, ते बोलतात की बाय 2030 ऑल्सो जे कुपोषण आपण बोलतात ना, की अंडर न्यूट्रिशन आणि ओव्हर न्यूट्रिशन, अंडर न्यूट्रिशन इवन इन द रुरल एरियाजमध्ये नसेल. तुम्ही जे रुरल एरियामध्ये तुम्ही जातात ना, तेव्हा आपल्याला वाटते की ते लोक पातळ असतात वगैरे. नाही, ते लोक पण जाड होत चालले, कारण की सरप्लस एनर्जी आहे आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीच आहे. म्हणजे इट हॅज टू बी अ बॅलन्स ऑफ बॅलन्स डाएट अँड फिजिकल ऍक्टिव्हिटी. याच्याशीच निगडीत माझा दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा आपण बघतो की बरेचसे जण लठ्ठ असतात, त्यांची शरीरयष्टी खूप बरीचशी चांगली असते, पण त्यांच्यात पोषक तत्व कमी असतात. म्हणजे जसं तुम्ही बोलले की ओव्हर न्यूट्रिशन आजकाल होत चाललं आहे अंडर न्यूट्रिशनपेक्षा. तर आणि बऱ्याचदा आपण बघतो की त्यांचं वजन, त्यांचं BMI हे खरं वाढलेलं आहे, पण त्यांच्यात एनर्जी नाही आहे किंवा त्यांचं जे क्षमता आहे काम करायची ती त्यांच्या एजच्यानुसार त्या मनाने कमी आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रोटीन्स, एक्सरसाइज. तुम्ही प्रोटीन्स घेतात पण तुम्ही एक्सरसाइज नाही करतात, यू आर नॉट तुम्ही ते डिमांड नाही क्रिएट करतात. ते प्रोटीन्सच्या एब्झॉर्प्शनसाठी तुम्ही डिमांड नाही क्रिएट करतात, ते कॅल्शियमच्या एब्झॉर्प्शनसाठी तुम्ही डिमांड नाही क्रिएट करतात. ते बोलल्याचे सायमल्टेनियसली असं नाही की तुम्ही एक्सरसाइज नाही करता तर प्रोटीन नाही घ्यायचे. प्रोटीन तर कंपल्सरी आहे, कारण आपण आता इफ यू आर सेइंग एक एजला आपण आले आहे, ग्रोथ आपला इकडे स्टॉप झाला, ग्रोथ. पण मेंटेनन्स फेजमध्ये आहात ना आपण, तर मेंटेनन्स फेजसाठी तर प्रोटीन्स पाहिजे ना. बरोबर. आपण ते पण नाही देत. सो व्हॉट यू हॅव टू डू इज के बॅलन्स डाएट, प्रोटीन, एक्सरसाइज, कंपल्सरी एक्सरसाइज आणि कंपल्सरी शतपावली.
शतपावली. कंपल्सरी. आपण काय करतात, जेवतात आरामात बसून जा. आराम, मी दमून आले, मी ट्रेन मधून आले, मी एवढी धावपळ करून आली आहे, मला आता नीट शांतपणे बसायला द्या. म्हणजे आपण जेवले इकडे, कधी कधी तर आपण इकडे जेवतात आणि इकडेच आपण असं हे होतात. नो फिजिकल ऍक्टिव्हिटी. फॅटी लिव्हर कशामुळे वाढलंय? आपण जास्त खातात आणि खर्च काहीच नाही करत. तुम्ही बघतात आता प्रत्येक घरामध्ये गाडी नसेल तर एक 2 व्हीलर तर आहेच. काय पाहिजे तर तुम्हाला दोन बिल्डिंग सोडून पण असेल ना, तुम्ही नाही जात. आणि ब्लिंकिट आहे, झोमॅटो आहे, सगळेच तुम्हाला मिळते. म्हणजे नो फिजिकल ऍक्टिव्हिटी, यू आर बाउंड टू हॅव फॅटी लिव्हर. आणि आपण टिपिकल इंडियन जेनेटिक्स जे आहे ना, वी आर थिन फॅट इंडियन्स. म्हणजे तुम्ही पातळ असेल तरी सुद्धा तुम्हाला फॅटी लिव्हर होऊ शकते. ऑर्गन्स फॅट जे आहे ना, ते खूप जास्त आहे आपल्यामध्ये. बरोबर. त्याच्यामुळेच आपल्याला एक बॅलन्स ठेवायचे आहे. तुम्ही बॅलन्स आहार घ्या, समतोल आहार घ्या आणि एक्सरसाइज पण करा. एक्सरसाइज पण करा. तुम्ही असं विचारा की तुमच्या 24 तासमध्ये ऍक्च्युली तुमच्याकडे फक्त 23 तास आहे. 1 तास तुम्ही एक्सरसाइजला काढा. बरं. एक्सरसाइज नाही करू शकतात तर कुठेही तुम्ही चालत जा ना. पैसे वाचणार, फ्युएल वाचणार आणि तुमची सेहत पण बरोबर. बरोबर. पण त्याच्याशी निगडीत मला असं वाटतं की मुंबईसारख्या जे सिटीज आहे, मेट्रोपॉलिटन सिटीज आहे, तर त्यांचं जीवन खूप धावपळीचं असतं. कारण त्यांना ट्रेन पकडायचं आहे, परत त्यांना रिटर्न ट्रेन पकडायची आहे, ऑफिसमध्ये पंच करायचं आहे आणि बराचसा गोंधळ असतो. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय आयडियल डाएट सांगाल? आणि त्याच्यासोबत एक मेलवर आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. पल्लवी विहारे बोलताय की प्रोटीनचे सोर्सेस काय? तर मुंबई किंवा इतर ठिकाणच्या लोकांसाठी तुम्ही काय सांगणार की एक बॅलन्स डाएट कसं असलं पाहिजे सगळ्यांसाठीच? ओके. म्हणजे उठल्यापासून तर झोपण्यापर्यंत तुम्ही काय काय करू शकतात आहार आणि विहारामध्ये की ज्यामुळे त्यांचं जे स्वास्थ्य आहे ते चांगलं राहील? ओके. तुम्ही बोलले मला की आपल्याला पंच करायचे असते. एंट्री साठी पंच आहे आणि एक्झिट साठी पण पंच आहे. एंट्री बरोबर आहे, तुमची हाफ डे जाणार किंवा ते लीव जाणार वगैरे. पण तुम्ही पंच केल्यानंतर तुम्ही चालून जाऊ शकतात ना. वाय डोंट वी वॉक इट अप? राईट. तेव्हा तर आपल्याला वेळ आहे. तुम्ही टीव्ही कमी बघा किंवा अननेसेसरी टाइमपास नको करा, पण एका वेळी तुम्ही चालत जाऊ शकतात. राईट, दॅट इज वन थिंग. दुसरा आहे कंपल्सरी शतपावली. आय जस्ट सेड, बट मी परत तुम्हाला सांगणार. शतपावली जे आहे ना, जर तुम्ही 8ला निघतात, तुम्ही 7:30ला तुमचा ब्रेकफास्ट संपवा. ब्रेकफास्टमध्ये काय असलं पाहिजे तरी? 1 सेकंड. 7:30ला ब्रेकफास्ट संपवा, त्याच्यानंतर तुम्ही बॅग गोठवा. म्हणजे 7:30 ते 8 तुम्हाला जर पाहिजे, तुम्हाला जर लांब असेल स्टेशन तर तुम्हाला रिक्षा घ्यायची आहे, घ्या. पण बिटवीन दॅट तुमच्या 7:30ला ब्रेकफास्ट संपला ना, 7:30 to 8 तुम्ही उभे राहून इतर काहीतरी काम करा, पण तुम्ही बसू नका. बरं. म्हणजे 8ला ब्रेकफास्ट केला आणि असंच निघाला, ऑटोमध्ये बसून आणि गेला, ते नाही. दॅट इज वन थिंग. दुसरा, आता ब्रेकफास्ट तुम्ही ब्रेकफास्ट असू द्या, लंच असू द्या किंवा डिनर असू द्या, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे ना, आपण भारतीय आहात. बरोबर. जर तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ तर भारताचा फ्लॅग, आपला झेंडा, ऑरेंज, व्हाईट, ग्रीन आणि आपला चक्र. राईट. दॅट ऑरेंज इज युअर कार्बोहायड्रेट्स, ग्रीन इज युअर प्रोटीन्स, व्हाईट is a little bigger, broader one, that is your vegetables, vitamin, mineral, fiber. आणि जे चक्र आहे, that is your fat. ते प्रपोर्शन आहे ना, तेच आपल्याला सांगतात की तुम्ही किती प्रपोर्शन मध्ये कार्बोहायड्रेट्स घ्या, प्रोटीन्स घ्या, व्हेजिटेबल्स वगैरे जास्त घ्या आणि किती थेंब तुम्ही फॅट्स घ्या. राईट. तुम्हाला जे एक प्रश्न होता ना प्रोटीनचे संबंधित. प्रोटीन्स जे असतात ना, दॅट इज डाळ, कडधान्य, सोयाबीन, वनस्पतीजन्य,
दोन भागामध्ये आपण विभाजित करतात, एक वनस्पतीजन्य, एक प्राणीजन्य. वनस्पतीजन्यमध्ये आले डाळ, कडधान्य आणि सोयाबीन. प्राणीजन्यमध्ये आले तुमचे दूध, दही, घरी बनवलेला पनीर, मार्केट घरी बनवलेला पनीर, अंड आणि जे नॉनव्हेज खातात ते. बरोबर. सो यू कॅन हॅव एनी कॉम्बिनेशन. जसं की ब्रेकफास्टमध्ये मुगाचं आपण काही करून चिला करा, मुगाचा चिला केला जर, हा, पण ते वनस्पतीजन्य प्रोटीन आहे ना. तर वनस्पतीजन्य जे प्रोटीन आहे त्याच्या एब्झॉर्प्शन किंवा प्रोटीन क्वालिटी चांगली एवढी नसते. कंपल्सरी ते मुगाच्या चिला बरोबर तुम्ही दही घ्या. इट विल बी अ गुड कॉम्बिनेशन. प्रोटीनची क्वालिटी वाढणार. सो जस्ट बिईंग इन नंबर्स, मी एवढा प्रोटीन खातो असं नाही, त्याची क्वालिटी काय आहे दॅट इज इम्पॉर्टंट. बरोबर. सो तुम्ही चिला खा आणि दही घ्या, किंवा तुम्ही पनीर पराठा घ्या, इडली सांबार घ्या, दॅट इज अ गुड कॉम्बिनेशन. बरं. किंवा नुसतं काय नसेल तर तुम्ही चपाती आणि दूध घ्या सकाळी. घ्या. किंवा तुम्हाला दूध हे तर दूध, चहामध्ये दुधाचं प्रमाण वाढवा थोडंसं. त्याच्यामुळे काय होणार, ते कॉम्बिनेशन जे आहे ना त्याच्यामुळे काय होणार, तुम्हाला सारखी सारखी भूक नाही लागणार. म्हणजे तुम्ही रस्त्यामध्ये जातात आणि तुम्हाला इकडे हे दिसला तिकडे ते दिसला, ते नाही होणार. सो यू विल बी एबल टू ऑटोमॅटिकली कंट्रोल युअर फूड इनटेक. तर वजन नाही वाढणार एवढं. सो वेदर इट इज, अगेन आय विल रिपीट, वेदर इट इज ब्रेकफास्ट, लंच और डिनर, तुम्हाला फक्त इंडियाचा फ्लॅग जे आहे ना, भारताचा फ्लॅग, ते लक्षात ठेवायचं आहे. एक कार्बोहायड्रेट, एक प्रोटीन, खूप सारे भाजी आणि थोडासा फॅट्स. बरोबर. फॅट फ्री डाएट कधीच नाही घ्यायच्या अनलेस काही विकार असते, पॅनक्रेटायटिस वगैरे जेव्हा असते तेव्हा तुम्हाला नाही सांगणार. बरोबर. सो यू हॅव युअर ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर. आणि ते आय कॅनॉट गिव्ह यू अन आयडियल प्लॅन, कारण प्रत्येक भारत ते खूप एक डायव्हर्स कल्चर आहे. गुजराती असेल तेव्हा तरी सुद्धा असे गुजराती तसे गुजराती, त्यांचे इटिंग पॅटर्न वेगवेगळे असतात. महाराष्ट्रीयनमध्ये, पंजाबीमध्ये वेगवेगळे असतात. म्हणजे एक आयडियल नसते. बरोबर. आपण ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे पोषण महा. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की डायबिटीस किंवा मधुमेह किंवा प्रमेहाचे जे पेशंट्स असतात, तर त्यांच्यासाठी शुगर फ्री डाएट म्हणून काही लोक सबस्टिट्यूट म्हणून बरेचसे पदार्थाचं सेवन करतात. तर जसं की आपलं चर्चा पण झालेली की जॅगरी किंवा गुळाचं सेवन करतात, किंवा शुगर फ्री आहे म्हणून इतरही पदार्थांचं सेवन करतात ज्याच्यात कार्बोहायड्रेट्स आहे पण शुगरचं प्रमाण कमी आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याबद्दल मी दूरदर्शनची आभारी आहात की मला हे प्लॅटफॉर्म दिला की मी सगळ्यांना सांगू शकेल की डायबिटीज म्हणजे तुम्हाला रिफाईंड शुगर नाही घ्यायची असेल, म्हणजे जर तुम्ही साखर बंद करता तर तुम्हाला गूळ पण बंद करावा लागेल. कारण जे ब्लड शुगर वाढवण्याची जे क्षमता असते, शुगर आणि गूळ दोन्हीमध्ये सेमच आहे. तुम्ही साखरची मिठाई खा किंवा गुळांची मिठाई खा, जस्ट बिकॉज ते गुळाची बनवलेली आहे डझंट मीन की इट इज हेल्दी किंवा तुमची शुगर नाही वाढणार. गुळमध्ये थोडेसे खनिज पदार्थ असते, थोडासा आयर्न असते, पण ते प्रमाण खूपच कमी असते. म्हणजे जस्ट बिकॉज गुळामध्ये आयर्न आहे त्याच्यासाठी तुम्ही गुळ खातात, दॅट इज रॉंग. दोन्हीमध्ये तुमची साखर वाढणारच. म्हणजे प्लीज, जर तुम्हाला डायबिटीज असेल तर प्लीज 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 गुळ पण बंद करा. म्हणजे जर तुम्हाला शुगर किंवा डायबिटीसचा त्रास असेल तर तुम्ही आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्याच. त्यासोबत तुम्ही आयर्नचा उल्लेख केला, तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की ॲनिमियामध्ये बऱ्याचदा आयर्न डिफिशियन्सी असतो किंवा B12 डिफिशियन्सी किंवा बऱ्याचदा मिक्स्ड ॲनिमिया असतो आणि हिमोलायटिक ॲनिमिया असे बरेचसे प्रकार आहे. तर तुम्ही ॲनिमियाबद्दल प्रेक्षकांना काय संदेश द्याल की संक्षिप्तमध्ये? अनिमिया, पंडुरोग,
हिमोग्लोबिनची डेफिशियन्सी, राईट. हम्म. तर आपल्याला रॉ मटेरियल्स काय असते ना हिमोग्लोबिन बनवण्यासाठी ते आपल्याला बघावं लागेल. हम्म. आयन, हम्म. प्रोटीन, हिम आणि ग्लोबिन. हिम म्हणजे आयन, ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. प्रोटीन आहे. हम्म. आणि तिला दोन्हीच्या जोडण्यासाठी एक B12 आणि फॉलिक ऍसिड. म्हणजे तुम्ही हे ऐनक आहे. हम्म. यू हॅव टू सी हिमोग्लोबिन ॲज हिम ग्लोबिन, हिम ओ ग्लोबिन. म्हणजे ओ इज व्हॉट युअर B12 अँड फॉलिक ऍसिड. ओके. हिम इज आयन, B12 फॉलिक ऍसिड आणि प्रोटीन. तुम्हाला एका डोळ्यामध्ये तुमचे नंबर वाढले तर यू कॅनॉट हॅव वन ग्लास ओनली ना, यू विल हॅव टू हॅव द एंटायर ग्लास. म्हणजे एक हिमोग्लोबिनच्या मॉलिक्यूल बनवण्यासाठी तुम्हाला आयन, प्रोटीन, B12, फॉलिक ऍसिड सगळेच पाहिजे. आणि आयन ऑल्सो हॅज टू बी इन द ॲब्झॉर्बेबल फॉर्म. म्हणजे तुम्ही मांसाहारी पदार्थ मधून तुम्ही आयन जेव्हा घेतात तर ते ॲब्झॉर्प्शन होणार, पण शाकाहारीमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी पाहिजे. बरोबर. म्हणजे पोषक तत्व बघून आपण त्याचा आहाराचं सेवन केलं पाहिजे असं आपल्याला मॅडमनी सांगितलं. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. पोषण महा या विषयावर आपल्याला आहाराविषयी आणि इतरही आहारविषयी जे पदार्थ आहेत त्याविषयी चर्चा केली. तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र पण सुरू ठेवू. पण सध्या वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.